फेरफार प्रकरणात कलम 158चा आधार, महसूल अधिकाऱ्यांना संरक्षण की तपासात अडथळा, बनावट विक्रीपत्र, खोट्या नोंदी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह। बनावट विक्रीपत्राच्या आधारे फेरफार करून सरकारी महसूल नोंदीत बदल करण्यात आल्याच्या प्रकरणात आता महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप असतानाही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू नये अशा आशयाचे पत्र उपविभागीय अधिकारी यांनी पोलिसांना दिल्याची चर्चा सुरू आहे। या पत्रासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 158चा आधार घेतल्याचे सांगितले जात आहे। कायद्याच्या जाणकारांच्या मते कलम 158 हे महसूल नोंदीबाबत थेट दिवाणी दावा दाखल करण्यास मर्यादा घालते। मात्र बनावट कागदपत्र, खोटी नोंद, सरकारी रेकॉर्डमध्ये फसवणूक, बनावट शिक्के आणि संगनमत अशा प्रकारांमध्ये हा विषय थेट फौजदारी गुन्ह्याच्या कक्षेत येतो। त्यामुळे केवळ कलम 158चा आधार घेऊन फौजदारी तपास रोखता येत नसल्याचे मत व्यक्त होत आहे। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, खोटी नोंद करणे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हे लागू होऊ शकतात। पोलिसांकडे प्राथमिक पुरावे असल्यास FIR नोंदवून संबंधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा अधिकार कायम राहतो, असे कायदे तज्ञांचे म्हणणे आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेला फेरफार हा फौजदारी तपासाचा विषय ठरू शकतो। या संपूर्ण प्रकारामुळे महसूल विभागातील कार्यपद्धती, फेरफार प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत। वडी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट।